व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर कोल्हापूरला आलो, त्यानंतर कराडला आलो, इथं चापळ आलो. रम्य असं ठिकाण आहे आणि खूप छान थंडगार वारा येते. इतक्या उन्हात दुपारचे वाजलेत आता 4. तर कोणासोबत आलो आहे ते मी सांगते मी तुम्हाला. सरांचे मित्र आहेत, बालमित्र आहेत, तर त्यांच्यासोबत आलो. हे मंदिर आहे इथे, ह्याबद्दल ते सांगते काय आहे ते. मी ओळख करून देते. सरांचे मित्र आहेत चंद्राम कोळी. मी हे थोडंफार सांगा, कारण नेहमी मला वाटतं दिवसातून मी 100 कितीदा नाव काढते, तितक्यांदा ह्या दोघांचे म्हणजे दोघंही एकमेकांचं नाव घेतात. असं नेहमी बायकोलाच सांगतात. तिथं बायको मागे उभी राहिली, कितीदा नाव घेतात दिवसातून सांग बरं. दिवसभर त्यांचे नाव हां, माझा हा मित्र असा, म्हणजे मला आठवतंय मी सोलापूरला गेले, त्या कॉलेजच्या समोरून गेले तर माझा चंद्राम मित्र इथं असं शिकला. अख्खी स्टोरी दरवेळेस मला पाठ झाली होती, बाकी आठवलं नाही तर. नाही, खूप छान त्यांची मैत्री, बालमैत्री आता सुद्धा आहे. कुठं आहे हे आणि कुठं आलो आपण, काय आलो? सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात चापळ म्हणून गाव आहे. रामाचं चापळ बोलतात, प्रसिद्ध राम मंदिर आहे. त्या सगळं माहिती हे सांगतील. 30 वर्ष झाले इथं शेतकी विभागात आहे. आज मंडळ कृषी अधिकारी आहेत ते. आणि मी इथं समोर मंदिर दाखवते. पण सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यामध्ये आलेलो आहोत. चापळ या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे, श्रीरामाचं मंदिर आहे. 350 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी श्रीरामाची मूर्तीची स्थापना केली होती. आणि त्यानंतर खडीच्या खडीवर ही जी ठिकाणं आहे ती खडीवर आम्ही आलो आहे. त्या ठिकाणी रामदास स्वामी इथं बसायला यायचे संध्याकाळी. त्या ठिकाणी एक शक्तीचं वर्धक म्हणून, शक्तीची प्रतिमा म्हणून एक मारुतीची स्थापना इथं केलेली आहे, त्याला खडीचा मारुती म्हणतात. इथं समोर आहे. 1649 साली ही स्थापन झालेली आहे. तर त्याबरोबर 11 मारुती स्थापन केलेले त्यांनी. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एकूण 11 मारुतीची स्थापना केली. त्यापैकी चापळमध्ये 3 मारुती आहेत. एक खडीचा मारुती हा श्रीरामाच्या पुढं दास मारुती आहे, रामाच्या पाठीमाग वीर मारुती आहे. आपण तिथं जाणार ना दर्शनाला? त्या ठिकाणी तिथं एक आहे. आणि माझगावच्या मारुती तिथं पण जाताना जाणार आहे. तर अतिशय निसर्गरम्य ठिकाणी चापळ हे समर्थ रामदास स्वामींनी एक वर्णन केले दासबोधमध्ये. त्याचं पाहता सबळ नाम साजरे चापळ, असं हे चापळचं वर्णन दासबोधमध्ये आढळतंय. त्यासाठी ही ऐतिहासिक ठिकाणाला आपण आज भेट देतोय. आणि माझा लंगोटी मित्र आहे, तर ते माझ्याकडं जवळपास तब्बल 20 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं, तेव्हा ते आले होते. आणि नंतर आता आलेले आहेत. नाही, मी मध्ये येऊन गेले, पण हे आमच्याकडे एकदाही आले नाही. ती माझी तक्रार आहे. आता कराडला बंगला बांधून राहतात ना, राहतच नाही. वहिनी आमच्याकडे येऊन गेले वास्तुशांतीला. त्यावेळेला त्याला रजा मिळाली नाही. तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन मध्ये नोकरीला आहेत. तिथं हे पण आहे ना, काय बोलतात, शिवाजी महाराज आणि रामदास भेट. आणि रामदास स्वामी यांची प्रत्यक्ष शिंगणवाडीच्या बागेमध्ये भेट झालेली आहे. आणि त्याला ती ते स्मारक तिथं आहे. 12 एप्रिल 1649 अशी ती भेटीची तारीख आहे. तेच समोर आपण गेलो होतो, जे आता पवन चक्की दिसते. आता मी इथून तुम्हाला हे करून दाखवते. आम्ही गेल्या वेळेस आलो होतो. पवन चक्की आहे इथून. आता किती दिसते मला हे क्लिअर लक्षात येत नाहीये, दिसते थोडंफार. ते कुठले आपण गेलो होतो तेव्हा भाऊजी तिकडे? ते रामदास स्वामींनी कसं आहे, रामदास स्वामी हे कडेकापारीमध्ये आतमध्ये गुहेमध्ये राहत होते. हा, तिथं गुहा पण पाहिली होती आपण. गुहेमध्ये राहत होते. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी आतमध्ये गुहा त्यांनी तयार केलाय. रामगळ म्हणतो. गळीत आपण आज सरपटत जायचंय. जवळपास तिथं 3 ते 4-5 माणसं बसतात, एवढं आहे ठिकाण आहे ते. आणि जवळच कुबडी तीर्थ आहे. रामदास स्वामींनी पाणी पिण्यासाठी ती कुबडी मारली होती. त्या ठिकाणी थंड पाणी प्यायला मिळतंय. अतिशय चांगलं ठिकाण आहे. आणि त्याच्यामध्ये दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो, असे वर्णन त्याच्यामध्ये दासबोध मध्ये आढळते त्याच्यात. त्यामुळे ते ठिकाण सुद्धा चांगलं आहे. आता तिथं थोडीशी सोय केली असं सांगतात. आम्ही गेलो होतो 20 वर्षापूर्वी. राहण्यासाठी, तिथं जाण्यासाठी आणि तिथं उतरण्यासाठी कड्यावरून पायऱ्याची सोय केलेली आहे. आणि बसण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे. पाणी वगैरे भरपूर. आम्ही आलो होतो तेव्हा ही पवन चक्की नव्हती ना? पवन चक्की नव्हती त्यावेळेला. पवन चक्की नव्हती. ते तुम्ही 28 वर्ष झाली. आज झाले 27 वर्ष झाले. आणि हा जो परिसर आहे नेहमी एवढा हिरवागार राहतो. एवढी नेहमी. आणि इतकं हे आहे, काय बोलतात, थंड वार आहे. ऊन तुम्हाला कडकडीत दिसतं, असं ऊन लागतं, पण वारे जे वाहतात ना ते थंडगार वाहतात. आणि हा परिसर बघा, इकडे सगळे झाडे लावलेत, औषधी झाड आहेत. आत्ता आम्ही जेवण करून घेतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. ह्या परिसरातलं जे काही पॉईंट मी बघणार आहे ते थोडंफार कव्हर करणार आहे. इथं मस्त वाऱ्यामध्ये आम्ही डोंगरावरती जेवतो. दही, जवसाची चटणी, शेवगाच्या शेंगा, गवारीची भाजी, ते दाखव, बटाट्याची भाजी, ठेचा, वरण, भात, चपाती आणि शेंगा. आणि इकडे बघा कसं जेवायचं चाललंय. काय आवडलं याच्यातलं? सगळं जास्त
अशी मिसळ जो गरीब मध्ये आ? ठेचा तुला सगळं आणि तिकडं उभी राहून पाणी पिते. तुला काय आवडलं? हिला ह्याच्यातलं काहीच प्रकार आवडला नाही. तिच्यासाठी काय आणलं होतं ते कुठे गेलं तुझं भात? तिच्यासाठी हा पुलाव, ते पण नाही खाल्ले. या नवडा स्त्री सगळ्यात जास्त बाबाला म्हणजे बाबांच्या मित्राबरोबर बसून जेवतात. त्यांना ते आठवत असेल लहानपणीचं, ते अंड केलेलं भाकरी दरवेळेस ते अंड्याची भाजी केलं की मी चंद्रा मासा करायचो. हा जवसाच्या चटणीला खूप महत्व आलं आता. जवस म्हणजे काय बोलतात काय त्याला इंग्लिश मध्ये? हेनरी. हा प्लेट. त्यामुळे त्याला आता खूप सध्या महत्व आहे आणि मागणी पण आहे. नाहीतर आजी हे कोणी खायचं नाही. तर मग काय उपयोग इंग्लिश मीडियम असून. जेवण सगळं संपलंय. आता ह्यांना भांडे घासायला सांगतो. कोण घासतंय भांडे? हा तुला घेत नाही पण भांडे कोण घासतं ते द्या इकडे. आम्ही घासतोय तिथं नळापाशी तर आणून द्या आम्हाला. तेवढं तरी करा. ह्याच्यात सगळ्यात चांगलं कोण जेवलं माहिती आहे? तू, बाबा आणि काका. आणि त्यानंतर तू जेवलीस. समृद्धी तू तर काही जेवली नाहीस. मी पण काही जेवली नाही. आई पण जेवली नाही कारण आम्ही खाऊन आलो. हे वातावरण बघा आजूबाजूचं. काय करताय मॅडम? अरे वा, वनभोजन झाल्यावर परत सगळे ताट वाटी. ॲक्च्युली आधी जेव्हा वनभोजन व्हायचं तेव्हा त्या चपातीवरच चटणी आणि भाजी राहायची सुकी. आता आपले सगळे हे चोचले ना, हे उलट चांगलं. आपण ताट वाटी आणला. लोक तर डिस्पोजल आणतात आणि असंच फेकून जातात. निसर्गाचं पूर्ण हानी करतात. आपण घरातलं प्रत्येक वस्तू आणला आणि ते धुवून घेतो. माझ्या घरी प्लेट डिस्पोजल हे खूप कमी वापरण्यात येते. इव्हन टिश्यू पेपर पण जास्त सर वापरू देत नाही. सरळ बोलतात कपडा घ्यायचं, हात पुसायचा, म्हणजे कुठं गेलं तर पाणी असते. कारण ते आपण कुठं तरी काय बोलता तुम्ही? निसर्गाला हानी होतो ना. निसर्गाला हानी होत आहे. आता ताटं कसं मुलं सगळंच घेतलं होतं ना, भाजी चपाती म्हणजे डाळ भात 2-3 प्रकारच्या भाज्या. आम्ही असं आलो हॉटेलला तर आपण नेहमी जातो. पण हे फिरायला जेव्हा येतो घरातून आपण जरा लवकर आवरलं तर असं स्वयंपाक करून घेतलं तर आपलं जेवणामध्ये बराचसा वेळ जातो. सगळ्या गप्पा होतात, आठवणी मिळतात. हॉटेलमध्ये गेले की हॉटेलमध्ये तर जातो थोडा एका दिवशी. पण एका दिवशी हे करायचं म्हणजे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन जेवणं, तुमच्या गप्पा गोष्टी, लहानपणाच्या आठवणी, मैत्रिणी मित्र जे काही असतील त्यांच्यासोबत. आणि पण निसर्गाला हानी करायचं नाही, हा एक आमच्याकडे नियम आहे. आता तुम्ही बोलतील हे पण तुमचं सगळं हेच आहे मिसळ पण तिकडे खाली झाडे आहेत तिथं जातं ते. अशा प्रकारे खूप छान वाटलं. कसं वाटलं आजचा दिवस? म्हणजे असं काय प्लॅन नव्हता आमचा की असं जाऊया म्हणून. आता ते ॲक्च्युली भांडे तसंच घ्यायचं ठरवत होतं. गावी आधी माहिती आहे असं कुठं सणावाराला गेले की आपण देवदेव कार्य करतो ना, तिथं असलं ना ते जी माती असते त्याच्याची जी माती आहे हे बघा दाखव इकडं आहे कोणीतरी केलेलं आहे. हे नारळाची खवची असते जे वरचं बोलतात ना, नारळाचे हे वरचं केस ते, आणि ही माती घ्यायची गॅसचं धुवायचं. त्याच्याने स्वच्छ निघतात भांडे. तुला बघायची काय बोलतो? नाही तुम्ही सुधरूच देत नव्हतं. तसंच घ्यायचं. भांडीवाली आहे घरात, मावशी आहे, धुवेल ती धुवेल ती धुवून घ्यायचं. चला थोड्या वेळाने आपण बाहेरचा परिसर दाखवू. हे तिकडे तर आमच्या अशा गप्पा चालेत. हे तिकडं मुलं जेवून असे बसलेत. हे असा पूर्ण परिसर आहे इकडं. खूप छान वाटतं. श्री समर्थ स्थापन खडीसा मारुती अंगणवाडी. हे बघा हां, इथून तुम्हाला ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा असा हा आहे मंदिर. हे असा आवार आहे ह्याचा आजूबाजूला इतका असा. हे सीताफळाचे झाडे, इतके सीताफळ लागले तिथे. हे बघा
ती काय आले पोरगी माझी कोल्हापूरला आल्या ती सुट्टी असल्यामुळे मला आता सुट्टी मिळाली मी फार्मसी करतोय ना सेकंड इयरला माझी 28 पैसे नव्हती ती लगेच 40 जायचं म्हणते मग हे लगेच जरा दाखवूया सगळं दर्शन ते जेवण ते झाल्यानंतर इथं आलो. हे कुठलं ठिकाण आहे तुम्हाला फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल. सगळ्यात प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. फोटो दाखवते. हां मी तुम्हाला फोटो दाखवले पण माहिती ते देतील. खूप छान परिसर आहे. बाजूचा परिसर दाखवतो आम्ही. ऊन कडक आहे. कॅमेऱ्यात कसं कवर होतं तेही लक्षात येत नाही आहे. तर आपण नेमकं कुठं आलं होता? आज आपण चापळच्या शिंगणवाडीच्या बागेत आलेलो आहे. 12 एप्रिल 1649 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली होती. ग्रेट भेट. ही भेट इतिहासामध्ये सगळ्यात मोठी भेट समजली जाते. या भेटीच्या लक्षात यावं म्हणून म्हणजे लोकांना पुढच्या पिढीला कळावं म्हणून एक चांगलं स्मारक महाराजांचं आणि त्यांचं दोघांचं मिळून एक स्मारक या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. हे आता तुम्हाला दिसेल. मी ह्या बाजूला 16 एप्रिल 1990 साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शरदरावजी पवार साहेब या ठिकाणी आले होते. या स्मारकाचं उद्घाटन केले आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी ऐतिहासिक स्मारकाचं आपण या ठिकाणी भेट घेत आहोत. हे जे आहे हे इथंच भेट झालेली होती की वरती झाली होती? नेमकं कुठं होती? तशी भेट आहे ना इतिहासामध्ये ही भेट आहे ना समर्थ रामदास स्वामी हे रामगळीमध्ये वास्तव्य आपण जे गट सांगत होतो ओके वरती माहिती रामगळीमध्ये वास्तव्य करत होते हां. आणि महाराज येताना ते सज्जनगडावरून या ठिकाणी आले होते. हां, तेव्हा ते महाराजांचा भेट. शोध घेत घेत आले होते. तर त्यावेळेला महाराज गळीतनं वरनं डोंगरातनं कडेकापर्यंत या ठिकाणी खाली आले. तेव्हा- आणि दोघांची इथं भेट सोप्या ठिकाणी सोयीस्कर व्हावं म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे. थांबा आता मी बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते. हे पूर्ण जी वास्तू आहे ती चौबाजूने असं पॅक केलेलं आहे. आत गेलं की मूर्तीला असं हे केल्यामुळं बाहेरूनच तुम्ही असं पाहू शकता. चारी म्हणजे पूर्ण ही जाळी लावलेली आहे इकडून अशी. हे कधी ओपन करतात पूजा करताना ते? ओके ते तेवढंच दिवसभर हे नाही. आणि इकडं हे असं थोडंफार बाजूला बांधकाम आहे आणि चारी बाजूने ही पायरी आहे असं चढायला म्हणजे चारी दिशेला असं पूर्ण परिसर आहे. आणि वारं मस्त येत आहे. हे पहा आम्ही आधीही आलो होतो त्यावेळेसही येऊन गेलो इथे. चापळला प्रसिद्ध असं रामाचं मंदिर आहे तिथं आलं आणि सगळे वर गेले दर्शनासाठी मंदिरात. तर मी तुम्हाला इकडचा हा बाजार दाखवते. आज बाजार आहे चापळचा. आणि चला भाऊजींना माहिती विचारूया. ऐक एका दिवसातच ॲक्च्युली राम मंदिर चापळला पहिलं येतात त्यानंतर तिथं ह्याला खडीच्या मारुतीला नंतर जातात. आम्ही आधी वर गेलो मग त्यानंतर आम्ही इकडं आलो. असं आम्ही उलट करत आलो. हे असं भव्य मंदिर आहे. हां आणि महत्त्वाची माहिती भाऊजी देते. समर्थ स्थापित राम मंदिर आहे सापळचं. या ठिकाणी पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी राम मंदिराची जीर्णोद्धार केलं. अंदाजे 1650 साली 1648 साली स्थापन केलेली आहे मूर्ती आहे. तर त्यानंतर 1967 साली भूकंप झाला. भूकंपामध्ये पहिलं जुनं मंदिर चिन्ह झालं पडल्यानंतर त्यावेळेस पडलं होतं हे हां मंदिर? पडलं. हां पडल्यानंतर मफतलाल शेठ तिथल्या भूकंपग्रस्त भागाची पाहणी करायला आले होते 1967 साली. तर साताऱ्याचे जिल्हाधिकारी पद्मनाभन या त्यांच्यासोबत होते. तर ते म्हटले इथं मी काय मदत करू. तर ते म्हटले मंदिर पडले तर मंदिर मी पूर्ण जीर्णोद्धार पूर्ण करून देतो असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि त्यानंतर ते पोरबंदरवरनं दगड यायला सुरुवात झाली. 1967 साली सुरुवात झाली. 1972 साली मंदिराचं काम पूर्ण झालं आणि अतिशय सुंदर असं मंदिर येत आहे. खूप सुंदर मंदिर बांधले आणि त्यावेळेस आम्ही आलो होतो. हां प्रतिकृतीचं आणि भरपूर मोठं आहे भव्य दिव्य असं आहे. आणि आता इथं राहण्यासाठी सोय पण आहे ना. राहण्याची भक्त निवास भक्त निवास असं सगळ्या सोयी केलेत. आम्ही आलो होतो त्यावेळेस इतकं नव्हतं. काय नव्हतं सोय. ओके मांड नदीच्या उत्तरेकडे मंदिर असल्यामुळे त्याला उत्तर मांड नदी असं म्हटलं जातं. ते का नदीच्या बाजूला पूर्ण दगडी बांधकाम आहे ना पायरी. पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि भरपूर उंच आहे. 40-50 फूट वरती आहे. हा हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं आहे. आणि इकडं सगळं असं आहे. किल्ल्याचा बुरुज दाखवण्यात आले. दोन्हीकडे आणि बुरुज आहे. इकडं हा बुरुज दोन्हीकडे आणि जी नदी दिसते ती दिसते. हे जुनं पूल आहे जे वापरण्यात येत नाही ना आता. तर पूर्वी आपण त्याच्यावर चालत पण जात आता नाही हे पूजासाठी लोक सकाळी पहाटे येतात. चालत जायला यायला चालतंय. आणि आज- डायरेक्ट मंदिरात येतात ते. आता चला आपण मंदिर बघूया आतमधून. हा असा इथून प्रवेशद्वार आहे मंदिराचा. आणि हे एक जी फरशी आहे पांढरी जी दिसते ना ती मी मगाशी चेक केली होती.
इतकं ऊन आहे. पण ही फरशी जी आहे त्याला शाबादी बोलतात. ही गरम नाही लागत, गरम लागते, पण हीच खूप थंड आहे. उन्हातसुद्धा ही तापलेलं नाही. हा मंदिराचा परिसर आहे असा, आणि इकडून आत जायचं आहे. हे असं आहे, दर्शन करतात. हे कुठं लिहिलेलं नाही आहे इथे फोटो घेऊ नका. तसं असेल तर मला कॅमेरा बंद करावा लागेल. इथपर्यंत तर कुठं लिहिलेलं दिसत नाही आहे. कदाचित अलाउड असेल तर माहिती नाही. फोटो घ्यायला अलाउड नसतंच म्हणून मी तुम्हाला मूर्ती नाही दाखवू शकत. हा यायचा दरवाजा, इकडं जायचा दरवाजा, आणि हा असा आहे. आत्ता हे असं हे पाठीमागचं जायचं आणि इथं सभागृह आहे. मी खाली उतरते आणि त्यानंतर लांबून मी तुम्हाला हे मंदिर दाखवते. हे असं पूर्ण मंदिर आहे. अजून मला लांब जावं लागेल. पूर्ण मंदिरचा एरिया दाखवण्यासाठी हे असं बाहेरच्या बाजूने, आणि इकडे नदी आहे. ही अशी वाहती नदी तिकडून इकडे, आणि ते पूल आहे. ओ मग बराला हे भुयार आहे. आता हे ट्राय करायला लागलेत, मला येत नाही असं बोलतात. इथून कुठल्या तर गडाला असं भुयारी रस्ता आहे म्हणून सांगतात. बघ हे उतरून सांगतात. अरे खूपच बारीक लोकांना जाता येतं, मला नाही जमणार ना. असं बसायला 4 जणांसाठी. हे तुम्ही कॅमेरा घ्या माझा, तुम्ही दाखवा. अजून खाली आहे. तसा एवढाच आहे रे, पुढं नाही जायचं. काय बोलाय आई नको येऊस. अजून खाली आहे. तेच मी विचारते अजून. अरे कुंड्रा तोल बंदी जानो ಈಗ ಮಾತಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಏನ್ರಿ ಅದು बापरे मेले. बघू आली का येते. अगं मी ओढूशी आहे. हे श्रीरामाचा इतिहास, त्याच्या खाली श्रीदास मारुती मंदिर, श्रीवीर मारुती मंदिर, खडीचा मारुती मंदिर, शिंगणवाडी, महारुद्र स्वामीचे समाधी मंदिर, इथं सगळी माहिती दिली आहे. शिवसमर्थ प्रथम भेट स्मारक, त्यानंतर श्री समर्थाचे अस्थि वृंदावन, ध्यान गुफा. ध्यान गुफा येले तर ओके, हां हे इथंच पाहिलं त्याला, ध्यान गुफा. श्री समर्थ सभागृह ते दाखवलं. महाकवी वाल्मिकी प्रेक्षागृह, आणि हां इथं आहे. आणि अजून आहे वर इथं. थांबा थांबा थांबा. हां ते काय रामगळ कुबड तीर्थ. हां तिथं कुबड तीर्थ. त्याच्यानंतर उत्तर मांडी माध्यम प्रकल्प, नरवीर तानाजी मालुसरे सभागृह, यंत्रमाग प्रकल्प, महाराष्ट्र कवी यशवंत स्थापन केलेले 11 मारुती, दास मारुती चापळ म्हणजे जिल्हा सांगितलं आहे सातारा, वीर मारुती चापळ, खडीचा मारुती चापळ, प्रताप मारुती माझगाव, उमरजचा मारुती उमरज, मसूरचा मारुती मसूर, शहापूरचा मारुती शहापूर, बहे मारुती बहे बोरगाव, शिराळे मारुती शिराळा, हां 32 शिराळा, पारडे मारुती मनपाडे, पारगाव मारुती पारगाव. हे असे सगळे आहेत. हे बघा हे मंदिरच्या पाठीमागे हे वीर मारुती आहे. आणि कुठल्याही देवाचे फोटो किंवा आपण ती मूर्ती व्हिडिओमध्ये म्हणून मी लांबूनच शूटिंग घेत आहे. तर इथं संपते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ हा पूर्ण चापळचे जे देवस्थान आहे त्याच्यावरती होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.